आमच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांना देखील आम्ही विनंती करतोय, आपापल्या जागेवर आपण उभे राहा. खेळाडू कक्षामध्ये ज्या खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्या क्रिकेट रसिकांनी घेऊ नयेत प्लीज. त्या खुर्च्या आपण खेळाडू कक्षामध्येच ठेवायच्या आहेत. आतापर्यंत चांगलं सहकार्य आपण केलेलं आहे या स्पर्धेला, तर या फायनल मॅच मध्ये देखील तुमचं चांगलं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे. नरेश राऊत, आपण खेळाडूंना समोर घ्यायचं आहे. तर ज्यांच्या डोक्यावर कॅप्स असतील त्या कॅप काढून ठेवायच्या आहेत. आणि सर्वच क्रिकेट रसिकांना विनंती आहे, जे प्रेक्षक बसलेले आहेत प्लीज आपण उभं राहायचं आहे. आपण सारे भारतीय आहोत आणि त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आपल्या देशाच्या राष्ट्रगीताला आपण इथे मानवंदना देत आहोत. सो प्लीज कोणीही बसून राहू नका. राष्ट्रगीत आपण सुरू करत आहोत. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. वंदे मातरम. थँक्यू सो मच. आणि आता आपण टॉस करणार आहोत या अंतिम सामन्याचा. दोन बलाढ्य संघांदरम्यानची ही अंतिम लढत. मिस्टर तुकाराम घोडविंदे यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना ते शुभेच्छा देत आहेत. खेळपट्टीवर हा टॉस होतोय. प्रत्येकी 4 षटकांचा हा अंतिम सामना असेल. जयदुर्गा चषक 2022 आतखोली आपण एन्जॉय करत आहोत. चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे वर्सेस जय आई एकविरा स्पोर्ट्स बादाणे. आणि टॉस त्या ठिकाणी झालाय. माहिती आपल्यापर्यंत येईल. टॉस जिंकलाय तो म्हणजेच बादाणे संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय आहे. टॉस देखील बऱ्याचदा महत्वाचा ठरत असतो. सायंकाळची वेळ आहे आणि आपण पाहायला गेलो तर 4:32 होत आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण राहिलंय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये मला अतिशय चांगली साथ मिळालेली आहे. माझे सहकारी समालोचक, माझे अतिशय जवळचे मित्र, कोकसेगावचा बुलंद आवाज योगेश पाटील यांची. आणि या फायनल मॅच मध्ये देखील मी त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम योगी. धन्यवाद अजय घरत. अतिशय सुंदर माहोल आपण पाहतो या ठिकाणी. अंतिम सामना करणं मागच्या वर्षी सुद्धा मात्र रबर क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली होती, परंतु मागच्या वर्षी आपण जर पाहिलं तर भाटाली संघाने स्पर्धा जिंकली होती आणि दुसऱ्या क्रमांकावर कबीर 11 खानिवली संघाची निवड करण्यात आली होती. आणि या सत्रामध्ये पाहिलं तर दोन्ही संघ नवोदित आहेत. चिरोबा स्पोर्ट वाशिरे विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट भादाणे. दोन संघामध्ये ही अंतिम लढत. टॉस जिंकला भादाणे संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय, कारण चेसिंग करणं त्या संघाला आवडतं आहे आणि त्याचमुळे मात्र त्यांनी पहिल्यांदा आमंत्रित केलं प्रतिस्पर्धी संघाला बॅटिंगसाठी.
4 ओव्हरची मॅच अतिशय जबरदस्त या स्पर्धेचं आपण पाहिलं तर नियोजन पाहायला मिळालं आणि खूपच चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा सुद्धा पाहायला मिळाला. अनेक मान्यवर या 2 दिवसामध्ये या स्पर्धेला भेट देऊन गेले आणि अनेक मान्यवर आता मात्र नक्कीच काही क्षणानंतर या ठिकाणी येण्याची दाट शक्यता इथे मात्र पाहायला मिळते. अतिशय जबरदस्त कामगिरी पंचांची सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर अतिशय चांगलं टेलिकास्ट अर्थात GTCच्या माध्यमातून सुद्धा मात्र या स्पर्धेचं चांगलं चित्रीकरण तुम्ही पाहिलं. त्यानंतर चांगली स्कोरिंगची भूमिका असेल, त्यानंतर आयोजकांचा चांगला नियोजन असेल, सर्वच गोष्टी एकदम परफेक्ट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. टाळ्यांच्या गजराने सलामीची जोडी अगदी या मैदानाच्या आतमध्ये जात असताना मायटी महेंद्र माघे विरुद्ध त्याच्या सोबतीला आहेत हिरामन शेलार. जय दुर्गा चषक 2022 रबर क्रिकेटची स्पर्धा तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहता आणि या स्पर्धेतील फायनलची मॅच वाशेरे विरुद्ध भदाणे अशी लढत तुम्ही या ठिकाणी अनुभवणार आहात. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिले तर सिक्सरचे जे कंपनीचे चेंडू आहेत त्यांचा वापर केला गेला आणि अनेक फलंदाजाने या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर सिक्सर मात्र या स्पर्धेमध्ये लगावले. त्यानंतर या स्पर्धेमध्ये 2 दिवसाच्या खेळामध्ये आपण जर पाहिले तर 24 संघांना संधी देण्यात आली आणि त्यापैकी हे 2 संघ आज अंतिम सामना खेळत आहेत. प्रत्येक संघाने चांगली कामगिरी केली कारण तुम्ही सहभाग झाले म्हणूनच ही स्पर्धा आज सक्सेसफुल इथे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तुमचं सुद्धा मी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो. हिरामन शिलार आणि मायटी महेंद्र माघे ही 2 सलामी वीर फलंदाज आपल्याला चिरबास्पड वाशेर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. हिरामन आहेत ऑन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आहे मायटी महेंद्र आणि षटकाला सुरुवात करेल विजू गीते सेमीफायनलच्या मॅचमधील हिरो. आणि आज विजूने सुद्धा मात्र अतिशय चांगला परफॉर्मन्स केलेला आहे, गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल. इज गॉन पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार आणि हीच ओळख आहे हिरामन शेलारची. चेंडू पाठवला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार. अतिशय देखणी सुरुवात, अगदी इझिली या फटका शॉट पिक केला होता परंतु टायमिंग प्रॉपर होतं आणि त्याच टायमिंगच्या जोरावर मात्र या 6 धावा आपल्याला पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाल्या. पहिल्या चेंडूवर चांगली श्रीगणेशा होत असताना वैयक्तिक स्वतःचं खातं या ठिकाणी हिरामन उघडताना आणि त्यानंतर कमबॅक डिलिव्हरी. हे दृश्य तुम्ही नक्कीच पूर्ण सामन्यामध्ये पाहणार आहात कारण जेवढा ताकदीचा संघ वाशेरे आहे तेवढाच ताकदीचा संघ भादाणी सुद्धा आहे. म्हणजे ही मॅच क्रीडा रसिका नाही का मित्र म्हणेन की मेजवानीचा आहे. लेग कटरच्या अंदाजामध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र थोडासा वेगवान चेंडू टाकला, ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता, अगदी खोदून काढला जातो ह्या फटका. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि जोपर्यंत फेकी गेली तोपर्यंत दुहेरी धाव सुद्धा मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते. या कमिटमेंट चांगलं पाहायला मिळालं, कॉलिंग अतिशय चांगली पाहायला मिळाली आणि त्याचमुळे दोन्ही फलंदाजाने ही दुसरी धाव सुद्धा सहजपणे पूर्ण केली.
कधी काय होतं की ज्यावेळी एखादा फलंदाज दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये असतो तर दुसरा फलंदाज घेण्याच्या तयारीत नसतो आणि त्यामुळे कधी कधी धावचीच्या स्वरूपात एखादा फलंदाज बाद होत असतो, परंतु तसं काही या ठिकाणी पाहायला मिळाला नाही, कारण अनुभवी बॅटर्स आहेत दोन्ही. आणि त्यानंतर फिरकी भुलभुलैया डिलिव्हरी या ठिकाणी विजय गीतेची पाहायला मिळाली. षटकार आल्यानंतर काय जबरदस्त सुंदर कमबॅक केला आहे विजयने आणि आज पूर्ण दिवसभरामध्ये विजयचं भरपूर चांगलं योगदान आपल्या संघासाठी राहिलेलं आहे. या ठिकाणी पहा थोडासा बाउन्स मिळाला आणि चेंडू जाऊन सरळ शरीराला मात्र या ठिकाणी आदळतोय आणि कुठलीही धाव मात्र या चेंडूवर घेतली नाही. माहिती मात्र काहीतरी खाण मंत्र देतोय की कशा प्रकारे तुला बॅटिंग या ठिकाणी करायची आहे, कशा प्रकारे मात्र चेंडूची फेकी या ठिकाणी गोलंदाज करतोय. या गोष्टी होत असतात. एखादा फलंदाज चांगला जर फटका खेळत असेल तर मात्र सुद्धा तरी त्याला कानमंत्र दिला जात असतो आणि या ठिकाणी पावलांचा वापर केला. पहा जागेवर फटका फिक होत नव्हता तर काहीतरी हिरामनने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु विजय गीतेची एक चांगली षटकाची समाप्ती आपण म्हणू शकतो, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर पुढील 5 चेंडूवर त्याने फक्त 2च धावा खर्च केल्या आणि एका षटकाच्या स्पेलमध्ये अंतिम सामन्यामध्ये कंजूशी गोलंदाजी आपण म्हणू शकतो, फक्त 8 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. जबरदस्त कामगिरी विजयची पाहायला मिळाली. आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल स्वप्नील कथोरे. जेवढी महत्वाची जोडी अजय वाशिरा संघासाठी हिरामन आणि महेंद्र आहेत, तेवढीच महत्वाची जोडी मित्र म्हणेन की विजय गीते आणि स्वप्नील कथोरे भादानी संघासाठी आहे. आमच्या समालोचन कक्षाच्या टोकाकडनं आता मात्र या ठिकाणी स्वप्नील षटकाला सुरुवात करेल आणि एक ॲडव्हान्टेज आहे भादानी संघासाठी, कारण हा संघ सातत्याने या खेळपट्टीवर पावसामध्ये सुद्धा मात्र सराव करत असतो आणि त्याचा मात्र त्यांनी पुरेपूर लाभ उचललेला आहे. ओहो चेंडूला आपटी दिली आणि त्याच मुले मात्र पंचांनी दंडित केलं. 1 for the ओव्हरचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. अतिरिक्त चेंडूने मात्र या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात केली स्वप्नीलने आणि अतिरिक्त धाव सुद्धा मात्र या ठिकाणी खर्च केली. बिनगडी बाद 9 धावा. आता झालेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी या स्पर्धेतील फायनलचा सामना मी अनुभवता. हो या ठिकाणी ऑफ कटर चेंडू पडल्यानंतर मात्र या ठिकाणी आतल्या बाजूला मात्र टर्न झाला, परंतु या ठिकाणी पहा स्वतः गोलंदाज जाऊन चेंडू उचलून फेक करतोय. तत्पुरते मात्र भरपूर वेळ होता दोन्ही बॅटर्सकडे की 2 धावा त्यांनी मात्र सहजपणे पूर्ण केल्या. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या आता पुढे वाटचाल करते. 1-1-11 अर्थात 11 धावा. चांगली मॅच रंगणार आहे, त्यात काही शंका नाही आहे. 40-45 पर्यंत जर मजर मारली या ठिकाणी वाशिरा संघाने तर मात्र नक्कीच एक फाईट चांगली पाहायला मिळू शकेल, परंतु एक गडी आतापर्यंत गमावलेला नाही आहे. येणाऱ्या बॅटर्समध्ये तुम्ही पाहू शकाल ज्यांनी कालचा दिवस गाजवला, अर्थात जयेश शेलार, उज्ज्वल शेलार अजूनही येणं बाकी आहे, परंतु या दोघांमध्ये आता छोटीशी पार्टनरशिप आपण पाहतोय. फटका तर खूपच छान सरळ बॅटने लॉप केला आहे, परंतु राजा आहेत डीप लॉंग ऑफला, चूक होणार नाही. चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय. अगदी जालं विणलं आहे, ज्याप्रमाणे आपण पाहिलं असेल की आपल्या देशाची सुरक्षा जे सैनिक एखाद्या बॉर्डरवर करत असतात त्याचप्रमाणे हे क्षेत्ररक्षक पहा आपल्या संघाची सुरक्षा करण्यासाठी अगदी सीमेशी लगत उभे आहेत. एक मात्र षटकार आला पहिल्या चेंडूवर, परंतु त्यानंतर कुठेतरी त्या मोठ्या फटक्यांवर मात्र पूर्णपणे ब्रेक लावण्यामध्ये गोलंदाजांना यश आलंय. स्वप्नील पुन्हा एकदा ओहो फुलटॉस मिस्टाविंग फटका, चेंडू हवेत. पंचांचा नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा. एक क्षण असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षकाला मी झेल कधी टिपतो आणि कधी जल्लोष करतोय, परंतु बीमर चेंडू होता. 1+1 कदाचित हा बीमर नसता तर मात्र नक्कीच आजची संध्याकाळ मात्र नक्कीच त्याची चांगली गेली नसती. धावसंख्या बिनगडी बाद 14. फिरीत चेंडू सामना करेल मायटी आणि या ठिकाणी मायटीने उडवलाय. वॉट शॉट, AK-47 2 छेरान. जबरदस्त हिटिंग आणि फ्री चेंडू होता आणि त्याच्यावर फ्री माइंडने मात्र फटका मायटीच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला आणि अतिशय अफलातून टायमिंग. धावसंख्या आता मात्र कुठेतरी भरारी घेताना आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ आणि 20 धावा धावफलकावर. कुठेतरी आता मात्र स्वप्नील महागडे ठरतोय. ओहो या ठिकाणी लोअर फुल टॉस चेंडू पडतो, बीच टायमिंग आहे, कुठलाही क्षेत्रशक्ती या ठिकाणी नाहीये आणि एका टप्प्याच्या साहाय्याने आता मात्र चेंडू
लॉंग ऑन सीमेरेषेच्या पलीकडे निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. एक क्षण असं वाटलं की मात्र कुठेतरी या जाल्यामध्ये अडकला आहे मायटी, परंतु पहा जो विजय उभा आहे तो वायडिश लॉंग ऑनला उभा आहे आणि मायटीने सरळ बॅटने हा फटका लॉक केला अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरनं. आणि म्हटलं सुद्धा जातं की या सर्वात सेफ्टी जागा कोणती असेल क्रिकेट खेळामध्ये तर ती म्हणजे गोलंदाजाच्या पाठीमागे, आणि त्याच दिशेने मात्र हा चेंडू ट्रॅव्हल झाला. मागणं षटक. काहीतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला होता स्वप्नीलने, कदाचित यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न असेल, परंतु फुलटॉस चेंडूला मात्र ठिकाणी कन्वर्ट केलं मायटीने. आणि ज्या धाबा त्याला हव्या होत्या त्या धाबा त्याने मात्र या ठिकाणी प्राप्त केल्या. धावांचा वेग वाढत असताना 24 धावा बिनगडी बाद. आणि आता मात्र शॉर्ट पिच. व्हॉट शॉट, व्हॉट. आणि चेंडूला पाठवला डेप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अगदी आमच्या वाडीमध्ये चेंडू जाऊन पडतोय. 7 धावांसाठी षटकार. काल आपण महेंद्र शांत थोडंसं पाहिलं होतं, कारण कालचा दिवस आपण जर पाहिला तर कुठेतरी जयेशच्या बॅटमध्ये चांगला धावा येतो, त्या विज्युअलचा चांगला क्रिकेट तुम्ही पाहिला. त्यानंतर हिरामनने सुद्धा मात्र काही मोठे फटके मारले, परंतु आज असं वाटतं की मायटी गावातून सेट होऊन आलेला आहे, थांबणार नाही. कारण त्याचं नाव आहे मायटी महेंद्र मागे. बेस्ट फिनिशर ऑफ टेनिस क्रिकेट नव्हे तर आता मात्र आपण म्हणू शकतो रबर क्रिकेटमध्ये सुद्धा मात्र तीच ताकद महेंद्रकडे आहे. लागोपाठच्या या ओव्हरचा आपण जर विचार केला तर 3 षटकार आणि 1 चौकार. आणि आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी महागडं षटक हाताळलेलं आहे स्वप्नीलने. 28 धावा. काल बनल्या होत्या 35, आज बनल्या 28. क्रिकेटचा केला आहे. पहिल्या षटक आपण जर पाहिलं तर कुठेतरी भादाडे संघाच्या बाजूने झुकलं होतं, कारण विजयने फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर फलंदाजांचं कमबॅक. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी, हे दृश्य इथं मात्र आपल्याला पाहायला मिळालं. 36 धावा धावफलकावर 36. अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. आणि जर हे 2 षटकामध्ये जर अशाच प्रकारची जर फलंदाजी झाली तर मात्र धावसंख्या डेंजर झोनकडे मात्र ही वाटचाल करू शकेल. नवीन गोलंदाज शैलेश येतोय. आतापर्यंत कुठेतरी शैलेशने अनेक संघाच्या फलंदाजांना उत्तर दिलं आहे, परंतु त्यांच्या समोर आता जो संघ आहे तो संघ ज्याने 2-3 वर्ष पीटीसी मध्ये आपलं अधिराज्य गाजवलं तो म्हणजे चेरोबा स्पोर्ट वाशिरे संघ आहे. इथे मात्र वेगवान चेंडू क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठलाही संपर्क मात्र झाला नाही. निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात करतोय. 1 षटकाची कमबॅक जर इथे मात्र झालं तर नक्कीच पुन्हा एकदा संधी मिळू शकते भादाने संघाला या मॅच मध्ये परतण्याची, आणि ते षटक कदाचित शैलीचं असावं. छोटा रनअप आहे, परंतु फुलटॉस जर चेंडू तुम्ही हाताळले तर मात्र तुम्ही कमबॅक करू शकणार नाही. हिटमॅन ऑफ पीटीसी आता मात्र पुन्हा एकदा दाखवून देतोय की हम भी किसी से कम नाहीये. दोन्ही बाजूने अटॅक इज द बेस्ट फॉर्म असं म्हटलं जातोय. आणि आता मात्र दोन्ही फलंदाज बॅटला आता मात्र आग लागली आहे, आणि आग ओकत असताना या मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यामध्ये डील करताना सिंगल डबल आपण जर पाहिले तर कमी आलेले आहेत, आणि जास्त धावा जर आपण पाहिल्या तर षटकाराने इथे मात्र होत असताना हिरामनच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले, मायटीच्या बॅटमधून 3 षटकार पाहिले, आणि धावसंख्या आता मात्र 40 अप पाहायला मिळते, ती म्हणजे 42 धावा. तिसरं षटक सुरू आहे. विकेटची गरज अत्यंत आता मात्र या ठिकाणी असेल ती म्हणजे भादानी टीमला. पुन्हा फुलटॉस मिस टायमिंग संधी निर्माण केली आहे शैलेशने, आणि ती संधीचं मात्र सोनं करत असताना एक चांगला संसार सुरू होता आणि तो संसार आता मात्र उद्ध्वस्त केला, आणि लागतोय पहिला धक्का चेरोबा वाशेरे या संघाला हिरामनच्या रूपाने. परंतु जे कार्य हिरामनला करायचं होतं ते त्याने मात्र चांगल्या पद्धतीने पार पाडलं, कारण बाद होण्यापूर्वी 2 षटकारांच्या साहाय्याने 15 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. आणि आता मात्र नवीन फलंदाज येतोय ज्याने सेमी फायनलच्या मॅचमध्ये या मुकेश 11 डोळे संघाचं स्वप्न भंग केलं. त्याचं नाव आहे जयेश शेलार. एक गेला तर दुसरा आतमध्ये आला अशी ही बॅटिंग ऑर्डर आहे ती म्हणजे चेरोबा स्पोर्ट वाशिरा संघाची. परंतु शैलीचं कौतुक करेन, 1 षटकार नक्कीच त्याच्या ओव्हरमध्ये आला, परंतु तो खचून गेला नाहीये, कारण त्याचा स्वतःवर विश्वास होता की मी कमबॅक करू शकतोय, आणि ते कमबॅक त्याने मात्र करून दाखवलं. पहिली विकेट त्याच्या खात्यामध्ये ॲड होत असताना 42 या आकड्यावर लागणारी पहिला धक्का. आता सामना करेल मायटी महेंद्र. शैलेश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. इथे मात्र चेंडू खाली राहतोय असं वाटतं की खेळपट्टी रंग बदलते की काय अंतिम सामन्यामध्ये. चांगली चेंडूची फेकी.
कमबॅक षटकाची आवश्यकता होती तो षटक कदाचित आपण पाहतो या शैलीच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडू शिल्लक. आतापर्यंत 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. ओहो या ठिकाणी अपील पाहायला मिळाली परंतु चेंडू बॅटला स्पर्श करून मात्र या ठिकाणी फायलीच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. परंतु मी तर म्हणेन की कुठेतरी एक नशिबाची साथ होती महेंद्रकडे. जर बॅटला चेंडू स्पर्श झाला नसता तर कदाचित पंतांच्या मनामध्ये कुठलीही शंका आली नसती. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर त्याला कुठलाही महत्त्व नसतो. या 2 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या. अतिशय चांगल्या पद्धतीने दोन्ही खेळाडूंमध्ये आपण पाहिलं तर कमिटमेंट चांगलं पाहायला मिळालं आणि एका 2 धावेने 44 या आकड्यावर धावफलक पोहोचत असताना शेवटचा चेंडू या 3ऱ्या ओव्हरमधील शिल्लक आहे. सामना करेल महेंद्र माघे. पाहूया चेंडूला पुढे पाठवते की नाही. चेंडू क्रॉस बॅटेड पटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो अलॉंग द कार्पेट मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. तिथे धीरज आहेत. चेंडूला उचलून फेक करतील तोपर्यंत फक्त एका धाबेवर समाधानी महेंद्र. तर 3 षटकाचा खेळ कंप्लीट. दुसऱ्या षटकाच्या तुलनेनुसार पाहिलं तर तिसरं षटक खूपच छान पाहायला मिळालं. ज्याप्रमाणे विजयने षटक हाताळलं त्याचप्रमाणे शैलेश षटक हाताळलं. एक गडी त्याने बाद केला. 9 धावा फक्त खर्च केल्या. एकूण धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 45 आणि आता मात्र अजूनही एका षटकाचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. 45 धावामध्ये 15 धावांचं योगदान होतं हिरामणचं आणि महेंद्र खेळतो या ठिकाणी नाबाद 28 वर. जयेशला अजूनही खेळण्याची संधी मिळाली नाही. आतापर्यंत हे हायलाइट क्रिकेट आपण पाहतो या अंतिम सामन्यामधील. आणि शेवटचं षटक आता मात्र हाताळलेला गोलंदाज राजा. ऑप्शन पाहिले तर धीरज सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे परंतु राजावर आता मात्र कर्णधाराने एक जबाबदारी सोपवलेली आहे अंतिम षटकाची आणि ती जबाबदारी मात्र पाहूया कशा रीतीने पार पाडेल. भादाने संघाचा एकच उद्दिष्ट असेल की या 55 पर्यंत नक्कीच आपण जर इथे जर वासिर संघाला जर थांबवलं तर नक्कीच त्या धाबांचा आपण पाठलाग करू शकतोय. परंतु माहितीचा एक प्रयत्न असेल की आपण 60+ नक्कीच इथून जाणं गरजेचं आहे आणि तोच पर्यंत पहिल्या चेंडूर पाहायला मला स्क्वेअर ऑफ द विकेट डिप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. त्या ठिकाणी पाहिलं तर थोडीशी जागा खाल उतार आहे परंतु क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर सिंगल आणि सिंगल आल्यानंतर आता मात्र पहिल्यांदा जयेश शिलारला स्ट्राईक मिळेल ज्याने कालच्या अंतिम सामन्यामध्ये पाहिलं तर अगदी 5 षटकार लगावले होते मुकेश 11 डोले संघाच्या अगेन्स्ट आणि त्याच शैलीने मात्र पाहूया या स्लॉग ओव्हरमध्ये तशा प्रकारची बॅटिंग पाहायला मिळते का. 46 धावा धावफलकावर. ओहो तोच अंदाज हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होईल आमच्या व्यासपीठाच्या पाठीमागे 6 धावांसाठी षटकार. जणू काय त्याला सांगितलंय की तू सिंगल डबल धावा घ्यायच्याच नाहीत काय. अशा प्रकारची बॅटिंग जयेश शेलारने या स्पर्धेमध्ये केलेली आहे आणि या षटकारानंतर 50 धावांचा टप्पा जो आहे तो चिरोबास्फोट वासिर संघाने पूर्ण केलेला आहे. 52 धावा धावफलकावर. एक माइलस्टोन असतो जे प्रत्येक संघाचं की 4 षटकामध्ये किमान आपण 50 धावा तरी जोडायला हव्यात आणि तो टप्पा मात्र या ठिकाणी पूर्ण केला. अजूनही हे 4 चेंडू या पहिल्या डावामध्ये शिल्लक आहेत. इथे मात्र या ठिकाणी ऑफस्टिकचा चेंडू ऑन साठी उडवायचा होता परंतु या ठिकाणी एलिव्हेशन मात्र बरोबर झालं नाही. सिंगल धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक आता 53 वर जाऊन पोहोचते. चांगली बॅटिंग नाणेफेकी गमावल्यानंतर मात्र आमंत्रित केलं चिरोबास्फोट वासिर संघाला आणि ज्याप्रमाणे फलंदाजी व्हायला हवी होती त्याचप्रमाणे मात्र बॅटर्स या ठिकाणी धावसंख्या आतापर्यंत त्यांनी जोडलेल्या आहेत. जशा प्रकारची बॅटिंग पाहायला हवी प्रेक्षकांना आवडत असते त्याचप्रमाणे मात्र या ठिकाणी सारे फलंदाज बॅटिंग करत असताना परंतु या ठिकाणी महेंद्र मागे इज ऑन फायर. चेंडूला पाठवलाय पुढे आणि धावसंख्या सुद्धा मात्र या ठिकाणी उंच भरारी घेत असताना 59. खराब चेंडूची फेकी अगदी हाफ ट्रॅकर लेंथ होती ती लेंथ ओळखली आणि जर तुमच्या समोर माहिती सारख्या जर फलंदाज असतील तर तुम्ही नक्कीच त्याला हाफ ट्रॅकर लेंथ जी आहे ती ठेवू शकत नाहीये. काहीतरी तुम्हाला वेगळं करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा लागेल. एखादा जालं मात्र ठिकाणी विणावं लागेल की अर्थात त्या जाल्यामध्ये कदाचित अडकेल परंतु तसं काय घडणार नाहीये. घाट घाट का पाणी पियाय सलगचा हा दुसरा षटकारामध्ये डील करतोय आणि वैयक्तिक महेंद्रच्या आपण जर धावा जर पाहिल्या तर 41 वर गेलतोय. काल
आतिश गोडविंदेने 49 धाबा टोकल्या होत्या. एका धाबेने त्याचं शतक हुकलं होतं. इथे चेंडू शिल्लक आहे फक्त एक. म्हणजे असं वाटतं की माहिती सुद्धा मात्र अर्धशतकीय इनिंग पासून कदाचित वंचित राहू शकतोय. धाबांचा पाऊस 65 धाबा धावफलकावर. डेंजर झोनकडे मात्र ही वाटचाल धावसंख्या करत असताना अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या डाबातील. खराब गोलंदाजी आज पाहायला मिळाली भादाणे संघाकडनं. हो खराब चेंडू आहे. पंचाचा नो बॉलचा इशारा. एक धाव पूर्ण झाली. तिथे मिसफील्ड होते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. 2+1 एकूण 3 धावा या चेंडूवर पाहायला मिळाल्या. धावसंख्या 68. महेंद्र मागे खेळतोय 43 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू शिल्लक फ्री हिट चेंडू आहे. षटकाराला तर 49 आणि षटकारच आणा येणार आहे कारण जी लेथ तुम्ही महेंद्रला ठेवू शकत नाहीये. कुठेतरी धडे घ्यावे लागतील राजाला. आणि पहिल्या डाबाचा खेळ समाप्त. महेंद्रच्या नावावर नाबाद 49 धावा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर चिरोबास्फोट वायसरे संघाने धावा जोडल्या. एक गडी बाद 74 आणि 74 धावा मुकेश 11 डोले संघाने सुद्धा जोडल्या होत्या या स्पर्धेमध्ये. आणि जर या स्पर्धेवर या चषकावर जर नाव कोरायचं असेल तर भादाणे संघाला 4 षटकामध्ये 75 धावांचा पाठलाग इथे मात्र करावा लागेल. आणि हा पाठलाग केला जाईल की नाही तर नक्कीच आपण ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. पहिल्या क्रमांकासाठी आणि दुसऱ्या क्रमांकासाठी सुंदर ट्रॉफीज आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केलेल्या आहेत. आई एकविरा सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था भादाणे आणि एकविरा ग्रुप भादाणेचे अध्यक्ष प्रवीणजी जाधव यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी सुंदर ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर करणारे अनेगावचे समाजसेवक संकेतजी घोडविंदे आपलं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी जी सुंदर ट्रॉफीज पाहतोय अतकुली गावचे समाजसेवक रुपेश पंडित राऊत याचकडनं आम्हाला लाभलेले आहेत त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट अर्थात टायगर स्पोर्ट शॉपच्या माध्यमातून अर्थात प्रोप्रायटर त्रिशूल ठाकरे याचकडनं आम्हाला टी शर्ट लाभलेले आहेत त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. उत्कृष्ट फलंदाजसाठी एक A1 बॅट दिली जाणार आहे AB स्पोर्ट अर्थात आदेश गीते आणि विनय गीते यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. मान्यवरांच्या सन्मानासाठी जे सन्मान चिन्ह आपण पाहतोय या स्पर्धेचे फोकसमॅन नरेश राऊत यांच्याकडून आम्हाला सन्मान चिन्ह लाभलेले आहेत त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर जे हँड ग्लोव्स पाहतोय प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी भालचंद्र जाधव आणि विकी गीते यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. जे थेट प्रक्षेपण तुम्ही मित्रांनो पाहता त्यासाठी मोलाचं सहकार्य ढोलेगावचे या समाजसेवक आणि या पेशाने इंजिनियर आहेत अर्थात तुकारामजी घोडविंदे यांच्याकडून आम्हाला लाभलेला आहे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि आजच्या दिवसातील शेवटचा टर्न अर्थात शेवटचा डाव जो आहे 75 धावा या ठिकाणी जोडल्या जातील की नाही याचा सर्व लेखाजोखा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल. माझे सहकारी समालोचक अजय घरत यांच्या स्वमधुर वाणीतून. थँक्यू. थँक्यू सो मच योगेश पाटील. चेंडूवर अक्षरशः घणाघाती प्रहार करण्यात आले या फायनल मॅचच्या पहिल्या डावामध्ये अर्थात चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी संघाच्या इनिंग्समध्ये. काय तुफानी बॅटिंग पाहायला मिळाली. मायटी महेंद्र अक्षरशः बरसला. 14 बॉल्समध्ये 6 षटकार आणि एका चौकाराच्या साहाय्यानं नाबाद 49 धावांची खेळी. 15 धावा हिरामणच्या बॅटमधून आणि 7 धावांचं योगदान जयेशनं दिलं. 74 धावांचा डोंगर या ठिकाणी रचण्यात आलेला आहे आणि तो डोंगर आता सर करावा लागणार आहे. 4 षटकांमध्ये 75 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत आई एकविरा भादाणे टीमला. जयदुर्गा चषक 2022 मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जयदुर्गा क्रिकेट संघ आतकोली आणि आई एकविरा भादाणे ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. एक नेत्रदीपक स्पर्धा. जाऊयात मॅचच्या दिशेनं. सलामीवीर खेळपट्टीवर आलेले आहेत विजय गीते आणि विश्वास. पहिलं षटक घेऊन गोलंदाज वाशिरी टीमकडून हिरामण शिलार. फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग्स. यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. यॉर्कर टाकायचा होता मात्र डावेष्टीच्या बाहेर बॉल निघून गेलाय. लेंथ चांगली होती परंतु लाईन खराब आणि अवांतर धावेनं सुरुवात झाली आहे आई एकविरा भादाणे टीमच्या डावाला. भादाणे टीमकडे देखील जरूर चांगले फलंदाज आहेत. विशेषतः विजय चांगल्या फॉर्ममध्ये आहे. विश्वासने देखील काही चांगले फटके या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत. मजबूत पायाभरणी करावी लागेल. ओ यू मिस आय हेट.
ते दृश्य मैदानामध्ये गोलंदाजाने हे सांगितलं असावं त्या ठिकाणी फलंदाजाला, कारण चेंडू थेट एष्ट्यांवर जाऊन आदळलाय आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतोय विजय गीतेचा. अंडर प्रेशर यावेळेस मात्र चांगली बॅटिंग विजय करू शकला नाही आणि आता मात्र फारच चिंताजनक स्थितीमध्ये आई एकविरा भादाणे. एक तर टार्गेट फार मोठं आहे आणि इनफॉर्म फलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये बाद होऊन तंबूत परततोय. फुल अँड स्ट्रेट बॉल होता, चांगला वेग होता, भन्नाट वेग होता या बॉलमध्ये. हिरामणला यश मिळालेलं आहे. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला त्या ठिकाणी फलंदाज विजयनं, मात्र चेंडू आणि बॅटची काही गाठभेट होऊ शकली नाही. तर अशा पद्धतीनं त्रिफळा रूपात बाद होऊन तंबूत परततोय विजय गीते. खातं देखील उघडता आलं नाही. 1 या धावसंख्येवर हा पहिला धक्का लागलाय भादाणे टीमला. या स्पर्धेतील 2 सर्वोत्कृष्ट संघ अर्थातच फायनलमध्ये खेळतायत. अको टप्प्याचा बॉल हुक करायचा होता, खेळायचं होतं. मला असं वाटतंय की वाईडिश फाईन लेगकडे किंवा बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला, पण बॉल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर गेला होता. डीपमध्ये फिल्डर पोहोचले, चेंडूवर 1 धाव आली आहे. स्वप्नील कथोरे ज्यानं आपलं खातं उघडलंय. आता मात्र मदार असणार आहे विश्वास आणि स्वप्नील या 2 फलंदाजांवर. क्षमता तर आहे, पण फायनल मॅचमध्ये जेव्हा तुमच्यासमोर एक ताकदवान संघ असतो, चांगला अटॅक ज्या टीमकडे आहे, त्या संघाच्या विरोधात एवढी मोठी धावसंख्या चेस करणं फार कठीण काम आहे. असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की काही अशक्य नसतं आणि ते प्रयत्न जरूर केले जातील भादाणे टीमकडून. स्लोवर डिलिव्हरी, लेग कटर, परंतु दिशाहीन चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. थोडे प्रयोग केले जात आहेत हिरामणकडून. हिरामणची गोलंदाजी देखील दर्जेदार राहिली आहे या स्पर्धेमध्ये आणि सर्वच गोलंदाजांनी मी म्हणेन वाशिरे संघाकडून प्रभावी कामगिरी केली आहे. सांघिक कामगिरी त्यांची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. बॅकफुटला जाऊन जोरदार फटका, स्वीपर कव्हरच्या दिशेनं 2 धावा येथे घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण देखील केल्या जात आहेत. एक चांगला स्ट्रोक होता विश्वासच्या बॅटमधून. काल सकाळच्या सत्रामध्ये आपण या स्पर्धेला सुरुवात केली. काल 12 संघ खेळले, आज देखील 12 संघ, एकूण 24 संघांचा समावेश. खरं तर सुरुवातीला 18 संघच घ्यायचे होते नरेश राऊत यांना, पण नाईलाज, कारण भरपूर संघ मग पाठीमागेच लागले होते, तर 6 संघ त्यांनी वाढवले. खोलवा टप्प्याचा बॉल इनसाइड एज, सिंगल मिळेल आणि कदाचित मला असं वाटतंय की या पुढच्या वर्षांमध्ये आपल्याला या स्पर्धेचा कालावधी देखील वाढताना दिसेल. 3 किंवा 4 दिवसांची देखील स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते, कारण खूप चांगला प्रतिसाद संघांनी दिलेला आहे. या हंगामामध्ये 2 दिवसांमध्ये आपण 24 संघ पाहिलेत, तर आणखी काही संघ पुढच्या वर्षी खेळण्यासाठी जरूर उत्सुक असतील आणि काही संघांना तर प्रवेश मिळाला देखील नाही ह्याच हंगामामध्ये. पडगा परिसरामध्ये तर खूप जास्त संघ आहेत. दरम्यान हिरामण शिलार राईट आर्म ओव्हर द विकेट. आपटी दिली गेली आहे चेंडूला. स्लोवर बॉल, हा लेग कटर टाकण्याच्या नादात त्याने आणखी एक वाईट बॉल टाकलाय आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंच करतायत. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 7 ह्या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 18 पेक्षाही जास्तची सरासरी गाठायची आहे. 18.75 प्रति षटक एवढं खडतर समीकरण आहे. सुरेख बॉल, यावेळेस क्विकर डिलिव्हरी होती. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. प्रेशर फलंदाजांवर पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक थोडंसं लांबलं हिरामण शिलारचं, कारण 3 अवांतर चेंडू त्याने टाकले. 3 वाईट चेंडूंची हाताळणी केली आहे, मात्र जास्त धावा फलंदाजांना बनवता आलेल्या नाहीत. यावेळेस फुल टॉस होता, मात्र त्याचा देखील फायदा उचलता आला नाही. स्लॉक करायचा होता ऑन साईडला, मात्र बीट झालाय बॅटर आणि याचबरोबर आता मात्र हिरामण शिलारचं हे सक्सेसफुल षटक समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आई एकविरा भादाणे टीम बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळते या फायनल मॅचमध्ये. टार्गेट आहे 75चं, धावसंख्या झाली आहे फक्त 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. काल मुकेश 11 ढोळे संघाला आपण पाहिलं, त्यांच्याकडून खूप चांगली कामगिरी झाली, मात्र सेमीफायनल मॅचमध्ये चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघानं त्यांना पराभूत केलं. आजचा दिवस गाजवणारे संघ ज्यामध्ये आई एकविरा भादाणे टीमला आपण पाहिलंय आणि तीच टीम फायनलमध्ये खेळते, मात्र स्ट्रगल करते. सुरेख बॉलनं सुरुवात केली उज्ज्वल शेलारनं. उज्ज्वल शेलारचं ते षटक कोण विसरेल जे त्यानं पहिल्याच फेरीच्या मॅचमध्ये टाकलं होतं खानिवली संघाविरुद्ध. संघ अडचणीत असताना त्याने संघाला तेथून बाहेर काढला आणि विजय मिळवून दिला आणि प्रत्येक सामन्यामध्ये उज्ज्वलनं प्रभावित केलंय. लेग कटर चेंडूचा सर्रास वापर गोलंदाजांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय, मात्र सर्वात प्रभावी लेग कटर्स कुठेतरी उज्ज्वलचे राहिलेले आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल यावेळेस ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला 1 धाव मिळेल, मात्र एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाही आहे. फक्त धावफलक तुम्ही हलता ठेवू शकाल, आव्हानापर्यंत पोहोचता येणार नाही आहे.
आणि ते ठाऊक आहे फलंदाजांना देखील, मात्र गोलंदाजी फार क्वालिटी गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज प्रयत्न तर करतायत मात्र यश मिळत नाहीये. स्विच इट करायचा होता यावेळेस, बॅटची कड लागली आहे इनसाइड एज, धाव मिळणार नाही याची पूर्णपणे दक्षता विकेट किपर महेंद्र मागे घेत असताना. पूर्णपणे एकतर्फी ही फायनल मॅच. अपेक्षा होती की कुठेतरी चांगला संघर्ष चेंडू आणि बॅटमध्ये पाहायला मिळेल, मात्र वरचढ ठरला आहे या फायनल मॅचमध्ये चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी संघ. बॉल हवेत आहे, गोलंदाज पाठीमागे धावतोय, झेल टिपण्याचा प्रयत्न अँड व्हाट अ कॅच. उज्ज्वलला मिळतं यश, फलंदाज बाद होतोय स्वप्नील कथोरे. भादाणे टीमला लागलेला हा दुसरा धक्का. धावसंख्या आहे फक्त 8 धावा. षटकारांचा अक्षरशः मुसळधार पाऊस आपण वाशिरी टीम कडून पाहिला. तब्बल 9 षटकार त्यांच्या फलंदाजांनी ठोकले. 2 षटकार हिरामणच्या बॅटमधून, 6 षटकार महेंद्रने ठोकले, 1 षटकार जयेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तर कुठेतरी बॅटल ऑफ सिक्सेस होतं. म्हणजेच काय तर जे 9 षटकार वाशिरी संघाने ठोकले, 75 धावांचा पाठलाग भादाणे टीमला करायचा आहे आणि तो करण्यासाठी कुठेतरी 9 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकणं गरजेचं होतं, पण तसं काही घडताना दिसत नाहीये. पूर्णपणे गोलंदाज वरचढ ठरतायत या इनिंग्समध्ये. सुरेख बॉल पुन्हा एकदा पहा, लेग कटर होता, बॅट्समनला बीट करून गेलाय आणि याचबरोबर आणखी एका सक्सेसफुल षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय, आता फक्त उरलाय 2 षटकांचा खेळ या स्पर्धेमध्ये आणि जणू काही औपचारिकता शिल्लक आहे असंच वाटायला लागलंय, कारण 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते भादाणे टीमची फक्त 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 67 धावांची तब्बल आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये बदल, महेंद्र मागे इज इन टू द अटॅक. क्रिकेट रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला या स्पर्धेला. अजूनही आपण पाहतोय की बरेचसे क्रिकेट रसिक मैदानाच्या अवतीभोवती आहेत. महेंद्रचा पहिला बॉल, फिरकी दिली गेली आहे चेंडूला. महेंद्रचं थोडं लांब लचक गोलंदाजी रनअप असतं आणि बऱ्याच फलंदाजांना असं वाटतं की जास्त वेगाने तो गोलंदाजी करेल. त्याची हाईट देखील फार छान आहे, उंच पुरा खेळाडू आहे, पण कटर्सचा किंवा फिरकी चेंडूंचा तो चांगला वापर करत असतो. पहा पुन्हा एकदा चेंडू वळवलाय अगदी फलंदाजाच्या समोरून. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न होतोय विश्वासकडून, मात्र कुठलाही संपर्क चेंडू आणि बॅटमध्ये त्याला बनवता येत नाहीये. 10 चेंडूंचा आता खेळ उरलाय आणि 67 धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच काय तर हा अंतिम सामना जिंकण्याच्या मार्गावर चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीम. वन्स अगेन लवली लेग ब्रेक. अप्रतिम गोलंदाजी, काय कंट्रोल आहे, काय अचूकता आहे आणि काय भेदकता आहे महेंद्रच्या गोलंदाजीमध्ये. फलंदाजीमध्ये तर अक्षरशः हा सामना त्याने गाजवला आहे, मैदान गाजवलंय आज, आणि आता गोलंदाजी देखील तेवढीच धारदार, तेवढीच दर्जेदार. निराश केलं या फायनल मॅचमध्ये भादाणे टीमच्या खेळाडूंनी. स्विच इट करायचा होता, आता विथ स्पिन खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यामध्ये देखील सक्सेस मिळालेला नाहीये. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. मेडन षटक येथे हाताळण्याचा प्रयत्न महेंद्रचा आपल्याला दिसतोय. 4 सलग डॉट चेंडू त्याने टाकलेत. सलामीवीर विश्वास स्ट्रायकिंग एंडला आहे, मात्र विश्वासला कदाचित स्वतःवरच आता विश्वास राहिला नाही की काय, नाही आहे. एक चांगला स्ट्रोक, लो फुल टॉस बॉल होता, बॉल काढलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील 4 धावा. उशीर भरपूर झालाय, पण आता क्रिकेट रसिकांचं थोडंफार मनोरंजन केलं जाऊ शकतं जर अशा प्रकारचे आणखी काही फटके खेळले गेले तर. सामन्याचा निकाल तर जवळपास स्पष्ट झालेला आहे. एकविरा स्पोर्ट्स भादाणे संघ पूर्णपणे बॅकफुटला या मॅचमध्ये. बॉल हवेत आहे, एज लागली आहे, मात्र विकेट किपरच्या वरून बॉल निघून गेलाय. फ्लाय स्लिपमध्ये फिल्डर आहे, एकही धाव या चेंडूवर घेतली गेलेली नाहीये. डॉट बॉल आणि याचबरोबर हे तिसरं षटक देखील समाप्त झालंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 12 धावा धावफलकावर. 75 धावांचं जे टार्गेट आहे ते फारच खडतर होतो सुरुवातीपासूनच, आणि ते अजूनही जास्त खडतर होत चाललेलं आहे. तर मॅचमध्ये फारसं काही उरलंय असं आता वाटत नाहीये, फक्त औपचारिकता उरली आणि ती औपचारिकता पूर्ण करण्यासाठी शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होतोय जयेश शेलार. 6 चेंडू आणि 63 धावा. राऊंड द विकेटना हा सुरेख बॉल, क्विकर डिलिव्हरी, छोटंसं बॉलिंग रनअप, मात्र भन्नाट वेग या पहिल्या बॉलवर. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो धीरजला. एका हातानं फटका एक्झिक्यूट केला, यावेळेस बॉल पाठवलाय सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क, षटकार. जबरदस्त फटका धीरजच्या बॅटमधून.
येथे घाई पहा किती झालेली आहे. विजयाचा जल्लोष या ठिकाणी करण्यासाठी गोलंदाज जयेशला फार लवकर लवकर चेंडू टाकतोय आणि सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न. टॉपेज बॉल हवेत आहे, चांगला झेल डीप मध्ये, लॉंग लेगला चूक होत नाहीये आणि अखेर धीरजची खेळी देखील संपुष्टात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सर्व क्रिकेट रसिकांचे आभार व्यक्त करीत आहोत. खूप चांगलं सहकार्य आपलं देखील आम्हाला मिळालेलं आहे आणि चांगली उपस्थिती सर्व क्रिकेट रसिकांनी लावली. ऑनलाईन व्ह्युअर्स जे आमच्यासोबत जोडलेले आहेत त्यांची देखील आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. नरेश राऊत, जयदुर्गा आतकोली आणि आई एकविरा भादाने टीम्सच्या माध्यमातून. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. आणि शेवटचा बॉल डॉट निघून जातोय. तर अखेर जयदुर्गा चषक 2022 रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या नावावर केली आहे. चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघानं चॅम्पियन ठरला या स्पर्धेमध्ये. चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे, हार्दिक हार्दिक अभिनंदन वाशिरे टीम. आणि या ठिकाणी निश्चितच कौतुक असणार आहे आई एकविरा भादाने टीमचं देखील, कारण फायनलमध्ये पोहोचणं देखील एक मोठी उपलब्धी असते, अचिव्हमेंट असते आणि ती अचिव्हमेंट त्यांनी देखील या ठिकाणी प्राप्त केली. मात्र फायनल मॅचमध्ये कुठेतरी नावलौकिकाला साजेसा खेळ त्यांच्या खेळाडूंना करता आला नाही आणि पूर्णपणे या फायनल मॅचमध्ये गळचेपी करण्यात आली भादाने संघाची चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम कडून. तर एक फार मोठा विजय, दणदणीत विजय या फायनल मॅच मध्ये संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे जे स्पॉन्सर्स आहेत सर्व त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय आयोजकांच्या वतीनं. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलेले आहेत त्या सर्वांचे आम्ही हृदयापासून आभार येथे व्यक्त करीत आहोत. पंचांचे विशेष आभार असतील, विशेषतः पंच शकील कोटी आणि पंच गोकुळ पाटील जे व्यावसायिक पंच या स्पर्धेसाठी आम्हाला लाभले. तसेच ज्या ज्या खेळाडूंनी पंचांची भूमिका पार पाडली, त्रिशूल ठाकरे असतील, जयेश विषय असतील, आदेश गीते, आपले देखील आम्ही